हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता 3 वाजले. 3 वाजता चहा ठेवते मी. म्हणजे दुपारी कसं चहाची वेळ असते ना, अगोदर चहा घेतला म्हणजे फ्रेश वाटतं. तर दुपारी ना थोडासा आराम केला. खूप ऊन होतं. आज भयंकर असं ऊन होतं दुपारी. त्यामुळे ना घरी 1 वाजेपासून 3 वाजेपर्यंत आराम केला. काही मळ्यात गेलोच नाही दुपारी. तर मळ्यातून आहे ना म्हणजे 1 वाजताच घरी आलो आणि 3 वाजल्यानंतर जायचं होतं, पण काय मध्ये गेलोच नाही आज मळ्यामध्ये. दुपारून घरीच होतो. तर जे दुपारचे सकाळचे जेवणाचे भांडे होते ना, ते दुपारी म्हणजे घासून वगैरे ठेवलेली होती. ती आता लावून देते आहे. कोरडे झालेले होते. एका साईडला चहा पण ठेवला आहे आणि आहोंसंग म्हणजे गप्पा गोष्टी पण चालू आहे. कारण मळ्यामधले जे कामं आहे त्यांच्याबद्दलच काही गप्पा गोष्टी चालू आहे. कारण कांदे निंदायचे होते आम्हाला आणि भुईमुग पण निंदायचा होता. तर त्याविषयीच बाता चालू होत्या. तर थोड्याशा गप्पा केल्या त्यांना बी चहा प्यायचा होता. तर अगोदर आहे ना चहामध्ये गवती चहा, अद्रक आणि अक्कलकऱ्याचे फुलं, परत तुळशीचे पानं असे काही टाकून चहाचं पाणी उकळत ठेवलं होतं एका साईडला आणि तोपर्यंत भांडे पण लावून देत होती. म्हणजे तिकडं पाणी पण उकळतं आहे आणि इकडं भांडे पण लावून द्यायचं काम, म्हणजे दोन्ही पण कामं आहे ना संगच होतात. तर आज ऊन असल्यामुळं काही दुपारून जायचं बी नव्हतं माळ्यामध्ये आणि आजी म्हणे आज आहे ना आता सकाळी खूप ऊन होतं तर दुपारून काय जाऊ नका, दुपारून घरीच राहा म्हणे. तर आज मग घरीच होतो दुपारून. तर काय गेलो नाही माळ्यामध्ये, फक्त आहोच गेले. ते पाणी भरायचं होतं कांद्यांना आणि आमच्या तिथं ते बाबा आहे ना कांद्याला पाणी भरायला, तर त्यांच्यासाठी चहा पण घेऊन जायचा होता. तर 3 वाजले होते ना, तर मग त्या सगळ्यांनाच 3 वाजता असं चहाची तलप येत असते. त्यामुळं चहा घेऊन जायचा होता त्यांना बी. आणि माझं चालू होतं घरीचं आवरायचं काम. तर म्हटलं थोडंसं किचन पण आवरून घ्यावं. ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही, शूट नाही घेतलं ते. आणि काय तेच तेच दाखवायचं म्हणजे तुम्ही पण बघायला कंटाळून जातात. त्यामुळं मी काय किचन आवरलं ते काही शूट घेतलं नाही. भरपूर अशी धूळ होती किचनमध्ये. कारण 2-3 दिवस झाले तेव्हाच आवरलं होतं. पण आता आहे ना ऊन पडतंय ना आणि उन्हामुळं वारं पण सुटतंय. त्याने खूप धूळ अशी बारीक ना येते आणि ते किचनवरती डब्यांवर याच्यावरती बसती. त्यामुळे आहे ना किचन मी वरच साफ करून घेतलं, म्हणजे डबे वगैरे पुसून घेतले आणि परत लावून दिले ते. कारण खूप धूळ अशी पायाला, हाताला खूप धूळ लागते. कारण वारं सुटलं का दरवाजे, खिडक्या मुलं उघडेच ठेवतात ना, त्यामुळं खूप धूळ येत असते. तर ते साफ करून घेतलं. त्यानंतर मग आता चहा पण ठेवून दिला आणि बाकीचं पण आवरून घेतलं. म्हटलं 1 वाजता घरी आलो तर आपण बाकीचं किचनमध्ये आवरून घ्यावं. तर त्यामुळे आहे ना ते पण आवरून घेतलं. म्हणजे किचन पण आपलं आहे ना साफसुथरं दिसतं. तर माझं किचन आहे ना काही मोठं नाही आहे, छोटंसंच किचन आहे. पण मग टापटीप ठेवलं म्हणजे बरं असतं. तर ते आवरून झालं. त्यानंतर मग म्हटलं आता चला चहाचा वेळ झाली होती तर चहा ठेवून दिला. आणि अहो मला म्हणत होते का कांदे निंदायला चल म्हणून दुपारून. तर कांद्यांमध्ये खूप गबळ आहे. तर मी म्हटलं, तर आजी बोलली की दुपारून जाऊ नका आज कांदे निंदायला, उद्या जा. कारण लई ऊन आहे, आज ऊन काही कमी नाही आहे. आणि ना उन्हाचं उगीचच आजारी पडायचं काम होतं. कारण ऊन जर लागलं ना तर लगेच ताप वगैरे येतो. कारण साथ पण चालू आहे आता. ताप येतो, थंडी आणि खोकला याची साथ चालू आहे. त्यामुळं आजी बोलल्या का काय उन्हाचं जाऊ नका म्हणे दुपारून. सकाळीच उन्हामध्ये होतं तर लवकर आता उद्यापासून आहे ना सकाळी लवकर आवरून जात जा म्हणून. तर असं बोलत बोलत आमचंवालं चहा वगैरे होऊन गेला सगळ्यांचाच. त्यानंतर आहे ना हे बघा पानं 2 दिवस झाले तेव्हाच मी सर्व आवरलं होतं. तरी पण दररोजचे एवढे पानं निघतात. कारण वारं आलं का ते जे वाळलेले पानं आहे ना झाडाचे ते लगेच पडून जातात. तर एवढं परत आज साफसफाई करून घेते म्हटलं. खूप पानं झाल्यावर मग ते चांगलं नाही वाटत. सकाळी पण मग मी एवढे पानं झाडून काढले होते. तर आत्ता पण आहे ना भरपूर असे पानं निघाले. तर म्हटलं चला वट्यावरचे पानं सगळे काढून घ्यावं, झाडून घ्यावं आणि जाळायला एका साईडला करून द्यावं. आणि विराज आणि दीदी ना दवाखान्यात गेली होती दीदीला घेऊन. तर इथंच फाट्यावरती दवाखाना आहे ना, त्या दवाखान्यामध्ये विराज दीदीला घेऊन गेला होता फाट्यावरती. म्हणजे आम्ही फाट्यावरच म्हणतो, तिथं तांदळवाडी फाट्यावर जात असतो दवाखान्यामध्ये. आणि आजी साईडला आहे ना डाळ निवडताय. तर त्या पण बोलत होत्या माझ्या संग की दीदी उन्हात गेली होती का म्हणून. त्या 2-3 दिवस घरी नव्हत्या ना, त्यामुळं त्या विचारित होत्या दीदी उन्हात गेली होती का म्हणे आजारी पडली तर. तिला पण आहे ना खूप ताप आला होता, तापच उतरत नव्हता तिचावाला. तर मग तिला संध्याकाळी आहे ना दवाखान्यात घेऊन गेले. तर विराज गेला होता तिला दवाखान्यामध्ये घेऊन.
पण तो पण लगेच आला आहे दवाखान्यातून. म्हणजे इथं जास्त वेळ काय लागत नाही, गर्दी नाही राहत ना, त्यामुळं मग लगेच आले. आणि दीदीने हातामध्ये काय आणलंय म्हणून मी विचारत होती तिला, तर ती म्हणे तुला नाही सांगायचं. तर केक होता तो. तर त्यांनी ना फाट्यावरून केक आणला. तर आजीला सांगत होती ती का आज मी आहे ना मम्मीची आणि त्यांची लग्नाची अनिव्हर्सरी आहे, तर त्यासाठी मी फाट्यावरून केक घेऊन आले. तर आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू तुम्हाला. बघा मी अशी मस्त तयार झाली आता केक कापण्यासाठी. तर कसा दिसतोय माझा लुक नक्की सांगा, दाखवते. तर हे बघा असा केक आणलाय विराजने त्यांनी. कसा आहे, मस्त आहे ना, रेड वेलवेट केक आमच्या दोघांसाठी आणलाय विराजनी आणि दीदीनी. तर मस्त आहे ना. तर चला आता आपण अनिव्हर्सरी साजरी करू. तर बघा डायरेक्ट आता 9 वाजताच भेटते तुम्हाला. तर मुलांचा इतका हट्ट होता का आज तुमची ना अनिव्हर्सरी साजरी करायची आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, ही पहिलीच अनिव्हर्सरी असेल अशी का आम्ही आज साजरी केली मुलांच्या हट्टासाठी. आम्ही आजूकपर्यंत अनिव्हर्सरी कधी साजरी केली नव्हती, कधी केक पण आणला नव्हता. तर आज मुलांच्या हट्टासाठी मुलांनी केक पण आणलाय. अनिव्हर्सरी पण छोटी आहे, म्हणजे घरातली घरातच साजरी केली, पण खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आमच्या आजी बाबांना बी खूप भारी वाटलं, कारण ते पण म्हणत होते असं छोटेसे काही कार्यक्रम म्हणा असं घरातली घरात साजरं केलं का भारी वाटतं, सर्वांनी मिळून मिसळून त्याच्यात शूट. आणि कसं असतं माहिती आहे का, हे असे छोटे छोटे कार्यक्रम आहे ना खूप मोठा आनंद असा देऊन जात असतात. आणि कायमची आपल्याला आठवण राहत असते का आपण आपल्या घरामध्ये छोट्या अशा गोष्टी साजऱ्या केल्या म्हणून खूप भारी वाटतं. आमच्या आजींना बी बाबांना बी खूप भारी वाटलं. ते म्हटले का असं छोटंसं मुलांचे वाढदिवस म्हणा असं अनिव्हर्सरी अशी साजरी करत जायची म्हणे. आम्हाला पहिले काही माहीत नव्हतं, पण मला माहिती होतं तुम्ही करत जायची. तर आमच्या आजी बाबांचं असं काही नव्हतं का तुम्ही हे असं साजरी का बरं केलं, असं काही वाटलं नाही त्यांना. उलट त्यांना आनंद झाला का मुलांनी केक आणला आणि अनिव्हर्सरी साजरी केली म्हणून एवढ्या दिवसातून पहिल्यांदा आज साजरी केली बा, असं भारी वाटलं. पण आम्हालाच थोडंसं फेल वाटत होतं का आपल्यापेक्षा मोठे माणसं बसलेली पुढं आणि आम्ही केक कापायचा, ते बरोबर वाटत नव्हतं. पण त्यांचं आहे ना, म्हणजे आमच्या आजी बाबांचं पण एक असा अट्टहास होता का केक तुम्हीच कापा म्हणून. आम्ही नाही म्हणत होतो, आम्ही म्हणायचो तुम्ही कापा, पण ते बोलले की नाही तुम्हीच कापा म्हणून, अनिव्हर्सरी तुमचीच साजरी करायची आज, तर तुम्हीच केक कापा म्हणून. तर असं करत करत आजीने आणि दीदीने आम्हाला आमचं ऑप्शन केलं आणि त्यानंतर केक कापला. तर अशा पद्धतीने ना आमचा छोटासा अनिव्हर्सरी साजरी केली घरातली घरात. खूप भारी वाटलं, मला तर खूप भारी वाटलं की आज अनिव्हर्सरी साजरी केली म्हणून. आणि आमच्या आजींना पण खूप भारी वाटलं. आजी टाळ्या वाजवत होत्या, त्यांना पण खूप आनंद होत होता. तर आम्ही दोघांनी केक कापल्यानंतर एकमेकाला खाऊ घातला. त्यानंतर आम्ही आजी बाबाला पण बोलावलं आणि त्यांना पण केक खाऊ घातला दोघांनी बी. आणि त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर तुम्ही बघालच पुढं. पण आमचा हा म्हणजे ही अनिव्हर्सरी ना आमची खूप यादगार राहील. आणि यांनी ना मला केक खाऊ घातला, मी पण त्यांना घातला. विराजनी फोटोशूट केले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. आम्हाला तर खूप आठवण राहील या व्हिडिओची. तर चला आता आहे ना इथून पुढे फोटोशूट केले आम्ही, ते दाखवते मी तुम्हाला. आणि व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कसा वाटला व्हिडिओ हेही सांगायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. तर चला आज फोटोशूट केले ना ते दाखवते मी तुम्हाला. कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा।